तिकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती संजय राऊतांनी टीका केली आहे। शिंदेंनी अहमदाबादला दसरा मेळावा घ्यावा, गुजरातमध्ये दसरा मेळावा घेऊन शहांना बोलवा। राऊतांच्या टीकेला उदय सामंतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। जनतेनं ज्यांचं ऐकलं नाही त्यांना महत्त्व देऊ नका, उदय सामंतांचा संजय राऊतांवर निशाणा साधलेला पाहायला मिळतोय। शिंदेंचा दसरा मेळावा मागे सुद्धा सांगितलं, त्यांनी तो अहमदाबादला किंवा सुरतला घेतला पाहिजे, गेला बाजार बडोद्याला घेतला पाहिजे आणि त्यांच्या त्या मेळाव्याला महनीय प्रवक्ते म्हणून जय शहा किंवा अमित शहाना बोलवायला पाहिजे। आता ते पाकिस्तान बरोबरची मॅच वगैरे खेळून आले, त्याच्यामुळे ते निशाणे पाकिस्तान आहेत, तर त्यांना बोलवावं, ते कुठे सामना घेऊ पण मुंबईतला दसरा मेळावा हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जी परंपरा आहे त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत आहे, बाकी सगळं बोगस आहे। त्यांचं बोलणं महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही। ज्यांना 100 आमदारांची तिकीट देऊन 20 निवडून आणता आले नाही, त्यांचं प्रचंड तुम्ही मनावर घेता, म्हणून तुमचं पण प्रचंड मी कौतुक करतो या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं। आणि मी अनेक वेळा असं सांगितलेलं आहे की असंबंध बोलल्यानं माणूस मोठा होतो, त्याची ब्रेकिंग होते, याची प्रसिद्धी पुन्हा एकदा मला आली। पण दसरा मेळावा म्हणतात की गुजरातला करा, हे काय म्हणतात, फरक पडतो का आमच्यावर, तुमच्यावर, जनतेवर? कोणावरच फरक पडत नाही। तर आपण पाहतोय की सध्या गुजरातमध्ये दसरा मेळावा घेऊन शहांना बोलवावं अशी टीका संजय राऊतांनी केली। मात्र याच टीकेला मंत्री उदय सामंतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। ज्यांना जनतेनं गांभीर्यानं घेतलं नाही अशा लोकांना गांभीर्यानं घेऊ नका, असं सुद्धा उदय सामंतांनी थेट जो आहे तो निशाणा संजय राऊतांवरती लगावलेला आहे।